नमस्कार. जय शिवराय. आज मिस्टर बोलले की त्यांना वांग्याचं भरीत खायचं आहे. मग आई म्हटल्या करते मी. मग लगेच आम्ही पटकन वांगी जी आहे ती शिजून दिली आणि शिजल्यानंतर वांग्याचं वरचं जे सालटं आहे ते काढून घ्यायचं व्यवस्थित आणि त्या वांग्याला मॅश करून घ्यायचं आणि मॅश झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची हे सर्व कापून घ्यायचं आणि सोबत लसूण पण चिरून घेतला. हे सर्व झाल्यानंतर जी वांगी आहेत त्याला व्यवस्थित एकदम मॅश करून घेतलं आणि कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी, जिरं हे सर्व टाकून हे टाकलं. त्याच्यानंतर थोडंसं जे आपण चिरलेलं लसूण होता ते टाकायचा. त्याच्यामध्ये कांदा होता ते टाकून घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित आपण परतून घ्यायचं. ते परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि जे टोमॅटो होतं चिरलेलं ते टोमॅटो पण त्याच्यामध्ये टाकून परत एकदा ते परतून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आणि हळद टाकून परत परतायचं. हे सर्व झाल्यानंतर सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये जे वांगं आपण मॅश करून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित वांग्यालाही परतून घ्यायचं. सगळं जे पण मिश्रण आपण त्यात टाकलं होतं ते सगळं एकजीव झालं पाहिजे. अशा प्रकारे ते परतून घ्यायचं. आणि सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये वरतून कोथिंबीर बारीक चिरून ती पण टाकून द्यायची. अशा प्रकारे आपलं जे वांग्याचं भरीत आहे ते खाण्यासाठी रेडी आहे.